नमस्कार. नमस्कार. सगळा परिवार सज्ज आहे. ते सूत्रधार कुठे गेले? म्हणजे नणंदबाई, त्यांनी हे सगळं काय काय नेमकं कसं काय? खूप आवडली मला बघितल्यावरती आणि कधी म्हणणार येतोय लंडनहून आणि दोघं एकमेकांना भेटताय तशी एक्साइटमेंट होती. आणि मग फायनली त्यांनी हो म्हटल्यावर आमच्याकडे दिवाळीच सुरू झाली. मग दिवाळी सेलिब्रेशन. त्यामुळे फायनली भाऊ 5ला लँड झाला, 6ला आंघोळ केली आणि 7ला मुलगी. हो, एवढा फास्ट एकदम पटकन. लंडन मध्ये त्यांना आंघोळीलाही वेळ नव्हता. आता तुमची छोटी बहीण ती ना, हो. काय नाव तिचं? श्रेया. श्रेया, काय चाललंय तुझ्या मनात नेमकं? मी खूप हॅपी आहे. हा, पण आता म्हणजे काय म्हणजे आनंदी आहेस सांग. कारण की तिचं छान लग्न ठरलंय वगैरे असं, त्यामुळे हॅपी आहे. आणि त्याच्यानंतर आता मी तिला खूप मिस करणार आहे. किती मिस करशील? खूप म्हणजे ॲक्च्युली मी तिच्याबरोबर खूप फ्री असते ना आणि तिला सगळं सांगते. सो त्यामुळे आता आईबाबांबरोबर काही अशा गोष्टी शेअर केल्या जात नाही. सो आता ते मिस करणार, भांडणं मेनली. आणि काही नाही. तुम्ही पण भांडणं मिस करत? हो, कसं काय आहे ना, बहिणीशी बहिणीशी भांडण, मारामारी. मारामारी. मारामारी डायरेक्ट ते. कोण सुरुवात जनरली कोणाकडनं? बऱ्याचदा माझ्याकडनं होते, कारण की मी तिला असं मध्ये जाताना असं कुठेतरी हळद चिमटा काढ, कुठेतरी टपली मार, तर ती एकदम वैतागते. मग ते चालू होतं. आईचा फक्त एकच डायलॉग असतो की आता तलवारी घ्या आणि एकमेकींना मारा. हा लास्ट डायलॉग असतो. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा एक्स्ट्रीम केस काहीच नाही असू शकत. बाबा काय हो, काय चाललंय मनात तुमच्या? कारण ह्या मारामारीमध्ये पण जो आनंद असतो आणि जे प्रेम असतं ते आता मिस होणार आहे हे नक्की. कारण ती मारामारी, ते मारामारी सोडवण्यासाठी तुमची होणारी तारेवरची कसरत असते ती एक. कोणाला कोणाची बाजू घ्यायची. जनरली आई तिच्या बाजूने असते, बाबा माझ्या बाजूने असतात. चला, खूप छान. अजून कोणाला काही बोलायचंय? मी मामी आहे तिची आणि हे आजोबा आणि आजी म्हणजे माझे सासू सासरे. नमस्कार. आणि माझ्या सासऱ्यांच्या 75रीत ऍक्च्युली ह्यांचं लग्न ठरलं. आणि पहिल्यापासून आम्ही मुंगळे फॅमिली एकदम फॅमिली फ्रेंड्स आहोत आणि खूपच छान फॅमिली आहे त्यांची, मुळासारखी आहे. आणि त्याच्यामुळे आता गोरे मुंगळे होणार आहेत. अरे आम्ही कालच बघितले. आणि हिचे आजोबा आमच्या दोघांचे सर आहेत. त्यामुळे त्यांनी जेव्हा कळलं की आपला स्टुडंट हा आपला जावई बनून आलाय, विद्यार्थीच जावई होतोय. आजोबा खूप आनंद आहे आणि तो आता डोळ्यावाटे ते व्यक्त करतायत. बरं, तेव्हा आता 5 अपेक्षा व्यक्त करायच्या झाल्या त्यांच्याकडनं, तर कोणत्या करणार? 5 अपेक्षा म्हणजे मला ॲक्च्युली जेवढं एक्सपेक्टेड होतं त्याच्यापेक्षा जास्तीच सगळं मिळतंय. पण अपेक्षा म्हणजे त्याचा स्वभाव त्यांनी तसाच ठेवायला पाहिजे. असाच म्हणजे तुम्ही बोललं कितीतरी तो ऐकून घ्या. तसं नाही. त्याच्यानंतर वेळ दिला पाहिजे, जो आता देतोय तसाच पुढेही. कोणाला? मला. अच्छा, तुम्हाला वेळ देत जा. 2 मला. आणि माझ्या घरातलं जसं म्हणजे माहेरचं जसं वातावरण आहे तसंच त्याही घरी मला मिळत राहो. आणि 4 म्हणजे गमतीशीर सांगायचं तर मैत्रिणींची जरा कमी बोलावं. आणि 5वं म्हणजे पुढे कधी म्हणजे लग्न झाल्यानंतर असं त्यांनी कधी म्हणू नये की मी माझ्या मित्रांबरोबर पार्टी करून येतो, तू घरी बस. अजिबात नाही, मला घेऊन जायचं जिथे तिथे जाईल तिथे. नाही म्हणजे काय बोलणार ना आता. आजचा प्रोग्राम छान चान्स मिळालाय. मित्रांबरोबर फक्त जायचं नाही, कळलं? आणि गेलं तर घरी सांगायचं नाही. नाही सांगायचं. ही पण एक 6वी अपेक्षा आहे की सांगायचं. 6वी अपेक्षा आहे आणि गेलं तर सांगायचं म्हणून. बरं, आता 5 अपेक्षा. आता चला, ताईने आमच्या 5 अपेक्षा व्यक्त केल्या. अपेक्षा
ह्याच बरोबर उलट्या सांगितलं की झालं ना, असं करायचं नाही. नाही, मेन अपेक्षा एवढीच आहे की तिने कायम खुश राहावं, ही माझी अपेक्षा आहे. दुसरं म्हणजे जसं आत्ता ती सगळ्यांना सांभाळते तसंच तिने आईवडिलांबरोबर माझ्या बाकीचे जे कोणी जवळचे आहेत, बहीण भाऊ वगैरे सगळ्यांना तसंच सांभाळावं जसं आत्ता ती सांभाळते. तिसरं म्हणजे तिचं ज्यामध्ये एज्युकेशन झालं आहे तिला इंटरेस्ट पण आहे आणि तर त्या लाईनमध्ये तिने काहीतरी सुरू करावं. अरे वा. चौथी महत्वाची अपेक्षा म्हणजे मी गेली 3 वर्ष स्वयंपाक करतोय, आता मला किचनमध्ये जायचं मी. लंडनमध्ये लंडन कारण सगळा स्वयंपाक स्वयंपाक- केलेला आहे. आता आणखीन स्वयंपाक करायची खरंच इच्छा नाही. 4 किचन मध्ये डिपार्टमेंटमध्ये नाही एंट्री. नाही. हा 4 आणि 5 आणि 5वी वरील सर्व अपेक्षा पूर्ण कराव्या, ही 5वी अपेक्षा. किती छान. इकडे या. म्हणजे सप्तपदीच म्हणायला पाहिजेत कारण हे 7 रंग आहेत आयुष्यातले, असं मला वाटतं नेहमी. 11 नाणी या 7 बाउलमध्ये लपवलेली आहेत. वेळ सुरू झाल्यानंतर प्रत्येकाने म्हणजे तुम्ही दोघांनी एका वेळेला खेळ सुरू करायचा आणि मला बघायचंय कोण सगळ्यात जास्त नाणी स्वतःच्या मुठीत घेऊन येतो. पण ते करत असताना एकही अक्षता बाहेर पडणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. म्हणजे एरवी तुम्ही काम करता तसं नाही, काय सारखं उघडलं कपाट आणि घालते मग नंतर आई घड्या, तसं नाही. तर तुम्हाला शुभेच्छा आहेत. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. बघूया कोण किती सांडतं, तुमचं काय खरं नाही. सासूबाई ऑल द बेस्ट. हातात ठेवायची नाणी हा, तर कळणार आपल्याला. एवढे भरले 11 नाणी आहेत. खाली पण असू शकतात ना तळाशी. बाकी टाळ्या तरी वाजवा जरा बरं वाटेल त्यांना. तर सगळ्यात जास्त नाणी कोण म्हणजे मुंगळ्यांकडे जातील की गोऱ्यांकडे तुझ्याकडे एक पण नाही आलेलं. या खेळात? मी नाही देणार. मी नाही देणार. काय होत आहे का यंदा होईल लग्न वगैरे काही सोपं वाटलं की काय तुम्हाला? पुढे अवघडच असतं. अजून माहित नाही. हा खुश आहेस तू, कळेल तुला आता. थांब चला लवकर. त्यांचं काय खा. चला भाऊ किती आहेत? थांबा किती मिळाली आहेत आता बघूया. वेळ संपली. 2. तुमच्याकडे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5 आणि 2 7. पण आता कोणाकडे ठेवणार ती? म्हणजे बरोबर आली, म्हणजे जसे खर्च आहे त्याप्रमाणे estimate झालेली आहे. आता तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. कायम हसत राहा, आनंदी राहा, हे आमचं नेहमीच सांगणं. आणि आता झी मराठी परिवाराकडून हा आहेर आहे. हां तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. झी मराठीवरची दिल्या घरी तू सुखी राही मालिका पाहायला विसरू नका. आणि ताई तू दिल्या घरी सुखी राहा. अवश्य. झी मराठी परिवाराकडून शुभेच्छा आहेत. थँक्यू. आजच्या भागातल्या आमच्या या ताईला जी लवकरच वहिनी होणार आहे त्या आमच्या भावी वहिनीला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. आता एक उखाणा. जाई जुईच्या फुलांचा येतो केवढा सुगंध, श्रुतीचं नाव घेताना मला नेहमीच वाटतं आनंद. अरे वा. घरात असावं अंगण, अंगणात डोलावी तुळस, मंदारचं नाव घेते, जीवनात चढवीन आनंदाचा कळस. अरे वा 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 वा. छान छान. बघितलं असं म्हटल्याबरोबर लगेच वास्तू म्हणाली तथास्तु. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.